हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असा रवा कस्टर्ड केकची रेसिपी. ज्यांनी कोणी आतापर्यंत केकची रेसिपी ट्राय नाही केली त्यांनी या पद्धतीने केक नक्की ट्राय करा. नो फेल रेसिपी आहे. तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच इतका स्पंजी केक बनवू शकता बघा. माझी गॅरंटी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग वळूया रेसिपीकडे. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर घेतली. तुमच्याकडे जो कोणता रवा असेल जाडा बारीक तुम्ही तो रवा घेऊ शकता. नंतर मी त्याला मस्त मिक्स करून घेतले. रवा भिजवण्यासाठी आपण कोमट दुधाचा वापर करणार आहे. दूध मी गरम करायला ठेवले होते. ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजली होती त्याच वाटीने आपण दूध मोजून घेणार आहे बघा. अर्धी वाटी दूध टाकून आपण रवा मस्त ओबडधोबड भिजवून घेणार आहे बघा. थोडं मला दूध कमी वाटले मी त्यामध्ये आणखी थोडंसं दूध टाकलेलं आहे बघा मी. आणि मस्त आता हे रवा, साखर आणि दूध मिक्स करून घेणार आहे. आणि रवा फुलण्यासाठी मी 10 ते 15 मिनिटासाठी मी त्याला रेस्टला ठेवणार आहे. एकदा तुम्ही रवा कस्टर्ड केक नक्की ट्राय करून बघा. मी सांगितलेल्या पद्धतीने करा, कधीच तुम्ही फेल होसाल नाही बघा. नंतर मी काय केलं, कढईमध्ये मीठ टाकले, स्टँड ठेवला आणि झाकण ठेवून कढई प्रीहीटला ठेवली. मस्त आपलं रवा मुरलेला आहे, फुगलेला आहे. त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले. त्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि अर्धी वाटी मी तेल टाकलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी तूप किंवा बटरचा वापर करू शकता बघा. आता मिक्सरमधून मी मस्त फाईन असं बॅटर तयार करून घेणार आहे. थोडं घट्ट होतं त्यामध्ये मी जरासं दूध टाकलं, परत त्याला फिरवून घेतले. मला तरीही ते बॅटर घट्ट वाटत आहे. त्यामध्ये मी थोडं दूध टाकले. अशा पद्धतीने मी 1 वाटी 2 चमचे दुधाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये मी नंतर तुटी फुटी टाकले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्रूटचे तुकडे टाकू शकता. अर्धा चमचा मी बेकिंग पावडर आणि पाव चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. आणि सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी मी त्यावर लिंबाचा ज्यूस टाकलेला आहे बघा. आता हलकं असं बॅटर तयार होते. नंतर मी एका केक टिनला तेल लावून घेतले, तूप लावून घेतले. त्यामध्ये मी बॅटर ट्रान्सफर केले. गार्निशिंगसाठी मी आणखी वरून तुटी फुटी टाकली. कढई मस्त गरम झाली होती. त्यामध्ये 45 मिनिटापर्यंत केक मी मस्त बेक करून घेतला बघा. परफेक्ट असा केक आपला बेक झालेला आहे. अधूनमधून तुम्ही चेक करत राहायचं बघा. छान असा केक आपला बेक झालेला आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला काढून घ्या बघा. छान असा अलगद असा केक निघतो बघा. थोडं वरून ठोकायचं त्याला असं बघा. अलगद केक असा निघालेला आहे. परफेक्ट असा केक झालेला आहे. मागून जळालेला पण नाही आहे बघा. किती छान फुलला पण आहे आपला केक. छान असा परफेक्ट केक तयार झालेला आहे. नो फेल रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही असा केक तयार करू शकता बघा. मी तुम्हाला कट करून दाखवते आहे की नाही. अगदी सोपी पद्धत. घरी अवेलेबल असलेल्या वस्तूपासून मस्त केक तयार झाला आहे बघा. छान असा स्पंजी केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला स्क्वेअरमध्ये पण कट करून दाखवते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोपी रेसिपींसोबत. बाय बाय.